दिल्लीत अब की बार भाजप सरकारची शक्यता. कलांनुसार भाजपला स्पष्ट बहुमत. 27 वर्षांनंतर भाजपला दिल्लीमध्ये सत्ता स्थापनेची संधी. अरविंद केजरीवालांच्या हातून दिल्ली निसटली. 2 निवडणुकांमध्ये 60च्या वर जागा जिंकणारी आम आदमी पार्टी सध्या 30 पेक्षा कमी जागांवर आघाडीवर. आपच्या विजयी परंपरेवर झाडू. तर दिल्लीमध्ये काँग्रेसचा पुन्हा दारुण पराभव. एकाही जागेवर आघाडी नाही. काँग्रेसचं पक्ष संघटन आणि निवडणूक रणनीतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी पिछाडीवर, तर माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया मात्र आघाडीवर. दिल्लीतील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार. संध्याकाळी 7:45 वाजता मोदी भाजप मुख्यालयात. काँग्रेस आणि आम आदमी पार्टी वेगवेगळे लढल्यामुळे भाजपचा लाभ. संजय राऊतांकडून दिल्ली निकालांचं विश्लेषण. निकालात महाराष्ट्र आणि हरियाणा पॅटर्न दिसत असल्याचा संशय. लढा एकमेकांमध्येच अजून लढा. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांचा इंडिया आघाडीतल्या पक्षांना कानपिचक्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे दिल्लीहून मुंबईला परतले. दिल्लीवारी आणि कोणत्या विषयावर चर्चा हे मात्र गुलदस्त्यात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.